वेलकम टू आवर न्यू होम जे अजून बनतंय पण म्हटलं एम्प्टी प्लेस एम्प्टी हाऊस जे होम होणार आहे लवकरच. पण म्हटलं आम्ही दोघांनी सोबत कधी तिघांनी रादर स्नो पहिल्यांदा घर बघते. स्नो कसं आहे घर? स्नो घर कसं आहे तुझे न्यू हाऊस? छान आहे. माझ स्नोई पिऊ आणि प्रकाश प्रियंका प्रकाश हा होम टूर देणार. सो ओव्हर टू यू मॅम. आणि हिला माझा ओव्हर टू करा. अयो जा एक मिनिट स्नो कट करत होती म्हणून आता तिला शांत बसून दिलंय. सो ओव्हर टू यू मॅम. येस, तर मी माझे सेक्शन्स दाखवणार आहे, प्रकाश त्याचे सेक्शन्स दाखवणार आहे. सो आपण एंटर केल्या इथे हॉल येतोय, पण हॉल न दाखवता मी माझा सेक्शन दाखवणार आहे विच इज द किचन. असा काहीतरी हा किचन आहे आणि असा हा किचन बिलकुल नाही राहणार. बराचसा भरपूर चेंज होणार आहे याच्यामध्ये ओट्याची पोझिशन म्हणा किंवा हे सिंकची पोझिशन म्हणा किंवा ह्या भिंती असो किंवा ही भिंत असो आणि इथली ही स्पेस आम्ही भरपूर वेगळं करणार आहोत. तर हे ओव्हरऑल किचन जे आहे ते पूर्णपैकी आम्ही तोडणार आहोत. फक्त हा प्लॅटफॉर्म असा असेल पण हे सगळं निघून जाईल. सिमिलर इकडं पॅरलल प्लॅटफॉर्म येईल, या भिंती निघून जातील. ठीक आहे, हा स्पेस पूर्ण मोकळा होईल. आणि आम्ही प्लॅन करतोय टू बाय डिशवॉशर. तर ते पण एक वॉशिंग मशीन एक इकडे येईल, एक इकडे येईल. तर आता असं सध्या तरी काहीतरी प्लॅन आहे. आणि इथे विचार आहे की कपडे वाळवायचे इथे पण ठेवू आणि बाहेरच्या साईडला पण ठेवू जर बिल्डरनी परमिशन दिली तर अनफॉर्च्युनेटली इथे ड्राय बाल्कनी नाही आहे जशी आताच्या घरात आहे. आणि ती बेस्ट पार्ट आहे त्या घरातला, कारण ही ड्राय बाल्कनी ऍक्च्युअली बट इंडोर आहे, आतमध्ये मजा नाही येत याला. सो दिस इज द किचन, ओव्हरऑल किचन. इथल्या टाईल्स पण आम्ही सगळे चेंज करणार आहोत. आमचे जे इंटिरियर डिझायनर आहेत ते बोलणार आपण इथली फ्लोरिंग पण चेंज करू, पण आता बघू की कसं काय होते. बट हा ओट्याचा कलर म्हणा, टाईल्सचा कलर म्हणा, ओव्हरऑल सगळं चेंज होणार आहे. सो दिस इज हाऊ द किचन लुक्स राईट नाव. किचन नंतर किचनलाच कनेक्टेड जो आपला पुढचा पार्ट आहे तो म्हणजे हा आपला लिव्हिंग स्पेस हॉल, जो माझा ॲक्च्युली वन ऑफ द फेवरेट पार्ट असणार आहे. कारण की इथं आपली सिटिंग येईल. ॲक्च्युली असा सोफा येणार इथं इन फ्युचर, जे तुम्ही बघालच जेव्हा ॲक्च्युअली आपला होम टूर होईल. या गुढीवर या पोर्शनमध्ये वी आर प्लॅनिंग फॉर मंदिर आणि इकडं आपलं टी व्ही युनिट येईल. सो ओरिजिनली जे बिल्डरने दिलं होतं ना त्याच्यात टी व्ही युनिट इकडं होतं, पण आम्ही आधीच ते पॉईंट सगळे इकडं करून घेतलेत. तर ते थोडं आमचं वाचलं. म्हणजे हा फायदा असतो जेव्हा तुम्ही खूप स्टार्टिंगलाच इंटिरियरवाले हायर करून घेतात, जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन पण झालेलं नसतं. सो इफ यू आस्क अस, आम्ही बरेचसे पॉईंट्स चेंज करून घेतले. काही शिफ्टिंग्स होती डोअरची, विंडोजची, ते थोडं आम्ही चेंजेस करून घेतले. पॉईंट्स जे आम्हाला चेंज करायचे होते ते आमच्या हिशोबाने आम्ही चेंज करून घेतले. तर तेवढं ते काम ॲटलीस्ट आमचं वाचलं. ठीक आहे. आणि इकडं बाहेर बाल्कनी आहे. बाल्कनी इज द बेस्ट. बाल्कनीमध्ये डायनिंग टेबल, आमचा डायनिंग टेबल तिकडे येणार आहे. सो डिस्क्लेमर असं देतो, हॉल आणि किचन थोडं काय म्हणतात कॉम्पॅक्ट असल्यामुळे डायनिंग टेबलसाठी या घरात जागा दिली नाही बिल्डरनी. पण मला डायनिंग टेबल हवा म्हणजे हवा होता, कारण घरी इथे बसलंय, कोण इथे बसलंय, कोण इथे बसलंय असं होतं. सो ती कुठे आम्ही हे करणार म्हणून वी आर कीपिंग आवर डायनिंग टेबल आउटसाईड. बाल्कनी प्रॉपर क्लोज पण राहणार आहे. तर तिथे 4 सीटिंगचा असा एक छानसा डायनिंग टेबल बनवणार विच इज फोल्डेबल. आणि चेअर्स पण अशा घेऊ विच वी कॅन यूज इनडोअर. आतमध्ये पण यूज करू, कारण की टिपिकल डायनिंग टेबलवाल्या चेअर्स नाही बनवणार आहेत. सो दॅट वे तो असा काही हॉल असणार आहे. तर आपण बघूया. या घरामध्ये टोटल 3 बेडरूम आहे. एक आमचा मास्टर बेडरूम, एक सोयीचं बेडरूम आणि एक स्टुडिओ रूम, असं आम्ही 3 बनवतोय. सगळ्यात पहिले एंटर केलं की राईट हँड साईडला येणार स्टुडिओ रूम. सो स्टुडिओ रूममध्ये आमचा असा विचार आहे की आम्ही इथे 2 सीटिंगवाला चांगला टेबलचं अरेंजमेंट करू. तिथे मी आणि प्रकाश बसून आमचं प्रॉपर ब्रेन स्टॉर्मिंग असो, काय त्याची ऑफिसची कामं असो किंवा आमचं दुसरं काहीही असो, बिझनेस कॉन्टेंट क्रिएशनचा. सो वी कॅन सिट अँड वर्क हिअर. इकडे टेबल येईल. या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये टेबल येईल, टेबलचं पूर्ण स्टोरेज येईल, चेअर्स येतील. आणि या कॉर्नरमध्ये आम्ही एक सोफा कम बेड ठेवणार आहे. सो इथं कमीत कमी सामान ठेवतो सो दॅट स्पेस थोडा राहील बसायला, काही कामं करायला, काही ऍक्टिव्हिटी असेल जे काय असेल तर एक स्टँडिंग अलॉंग अशी या साईडला कबर्ड काढणार आहे. हे कबर्ड येईल, इथे बेड कम सोफा कम बेड येईल, इथपर्यंत तो येईल. कधी पण आई बाबा कोणी आलं तर दे कॅन यूज दॅट. आणि त्यांच्यासाठी ती एक कबर्ड स्टोरेज पण राहील. सो बस या रूममध्ये याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे. कीपिंग इट व्हेरी व्हेरी कॉम्पॅक्ट. स्टुडिओ रूमच्या एक्झॅक्ट अपोजिट राहणार आहे स्नोईची रूम.
जिथनं सेम व्ह्यू राहणार आहे जो आपल्याला आपल्या बाल्कनीतला मिळतो आहे. अगेन ही रूम पण आपण मिनिमल सामान ठेवणार आहोत. स्नोईसाठी इथे एक सिंगल बेड येणार आहे, तसा नाही असा लांब असा सॉरी येणार हा आहे. इकडे हां. चेंज केलं इकडे असा लांब एक सिंगल बेड येणार आहे. फोल्डेबल नाही राहणार, तो तिथेच राहणार आहे. या साईडला सोनीचा टेबल टेबल. आणि चेअर फॉर हर स्टडी, आणि जमलं तर तिथे एक छोटीशी सिटिंग एरिया असं काहीतरी काढू. आणि इकडे या cupboard. सेक्शन मध्ये तिचं कबर्ड येणार आहे, एंड टू एंड फक्त स्नोईचं कबर्ड. आणि इथे तिच्यासाठी एक छोटंसं काहीतरी ड्रेसिंग टेबल वगैरे टाईप काहीतरी बनवूया, सो दॅट ऑल हर स्टफ इज युअर. तर ही आहे स्नोईची रूम बेसिकली. हवेशीर मस्त ही फार मोकळी. पिंकी रूम राहणार हां. आहे, त्याच्यासाठी मी कोणत्याच किचन नंतर याच रूम साठी मी जास्त एक्साइटेड आहे. ओके, आतापर्यंत आपण मोस्ट ऑफ आपलं जे घर आहे ते कव्हर केलं, पण आत्ता सगळ्यात एक्साइटिंग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याच्यासाठी आम्ही जास्त अजून एक्साइटेड आहे तो म्हणजे आमचा मास्टर बेडरूम. तर हा मास्टर बेडरूम आहे, ठीक आहे. इकडे पण विंडो आहे. इथं आपण एक मोठा बेड घेणार आहे या साईडला, आणि आमचा विचार असा आहे की बाथरूम इकडे आहे, तर इथे एक ड्रेसिंग टेबल विथ बिग मिरर, कारण की मॅडमला पाहिजे की मोठा मिरर ज्याच्यात ती पूर्ण तिची साडी दिसेल. आताच्या घरात तसं नाही आहे, सो तिथून आम्ही थोडं शिकून इथे एक मोठा मिरर येईल जिथं मॅडम रेडी होऊ शकतील, बघू शकेल. आणि इथं आपला असा वॉर्डरोब स्पेस येईल, आणि वरती जर स्टोरेज करायचं असलं तर स्टोरेज वी कॅन थिंक अबाउट. तर असा हा प्लॅन आहे. आणि इकडं बेड तरी असेल आपली मास्टर बेडरूम, आणि जर टीव्ही युनिट काढायचं असेल तर आपण इथं टीव्ही युनिट पण काढू शकतो. सो असं आहे एवढंच प्लॅन आहे सध्या तरी, एवढाच प्लॅन आहे. आणि याच्यात दुसरं म्हणजे ना तुम्हाला सांगतो, जे लोक ॲक्च्युली ज्यांनी घरं घेतली आहेत आणि जे फर्निचरचं काम करतायत किंवा करणार आहे ते समजू शकतील की किती डोकं खपवावं लागतं या सगळ्या गोष्टींमध्ये, बारीक बारीक गोष्टींसाठी, डिझाईन, कलर, सगळ्याच गोष्टींसाठी. बट वी आर रेडी. प्रेशर आहे बट वी आर गोइंग टू एन्जॉय दिस फेज. आणि स्वप्नातलं ड्रीम होम, आय नो हे सेंटेन्स जरा प्रॉपर वाटत नाही, पण ते आपण बनवणार आहेत. एकदम ड्रीमी हाऊस बनवायचं, कारण की इथं आता हे नाही आमचं आता शेवटचं असं म्हणजे काय म्हणतात की बाबा इधरच रहणे काय, स्नोईचं लग्न होईपर्यंत आणि म्हातारी होईपर्यंत, म्हणून याला एकदम असं चांगलं बनवायचं आहे. सो होम टूर संपवायच्या आधी मला द मेन लेडी जिचं सगळं म्हणजे तिच्या पदस्पर्श कमलस्पर्शानंतर हे सगळं पॉसिबल होत आहे, तिला विचारायचं आहे की तुला कसं वाटतंय हे सगळं आता होत आहे. वी आर ॲक्च्युली इन अवर सेकंड होम. आय गेस हे सांगताना खूप प्राऊड फील होत आहे. सो आय एम प्राऊड ऑफ यू. आय प्राऊड ऑफ यू टू. येस, बघा कोणी तुम्हाला सांगू नको सांगू की दे आर प्राऊड ऑफ यू ऑर नॉट. तुमच्या पार्टनरने नक्की सांगायला पाहिजे, अँड यू बोथ शुड बी प्राऊड ऑफ इच अदर. कारण की हा सगळा स्ट्रगल करून जेव्हा तुम्ही इथपर्यंत सोबत पोहोचता, ते सगळं सोबत करतात ना, त्याची मजाच काही वेगळी असते. सो हाव आर यू फिलिंग? गुड, व्हेरी गुड. हाऊ आर यू फिलिंग? आय एम सो फिलिंग एकदम सुपर हॅपी. पण ते हा जो फेज पूर्ण करणंच ॲक्च्युली थोडा चॅलेंजिंग होतोय. की 4 महिने थोडं डिफिकल्ट जाते. 4 महिने होतात की 6 महिने होतात काय माहिती, बट इतना नाही लगेगा, बट हा बट ठीक आहे 4 महिने पण. आणि वेळ लागला तरी चालेल, पण जसं मनात आहे लेट पण तसं थेट, चांगलं जी झालं. होतली मनात तेच घर बनवलं आम्ही इथं, असं तसं करायचं नाही. बसलं ते पण ठीक आहे. ओके, सो तुम्ही पण जर असं काही बघत आहेत की तुम्हाला पुण्यात घर घ्यायचं आहे, भरपूरशा लोकांचं स्वप्न असतं की यार घर पाहिजे, एक चांगलं घर पाहिजे, पण तुम्हाला नाही समजत की यार माझी रिक्वायरमेंट तर ही आहे, माझ्याकडे एवढा बजेट नाही आहे, मी होम लोन मला किती भेटेल, काय भेटेल. भरपूरशा लोकांना खूप बेसिक मिस्टेक्स करतात, पण तुम्ही ती मिस्टेक्स करू नका, कारण की मी ते सगळं करून माझं झालेलं आहे, बराचसा एक्सपिरियन्स झाला आहे आता पुणे रिअल इस्टेटमध्ये. तुम्हाला जर पुण्यात घर घ्यायचं असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामला DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या डिटेल्स देऊन देतो आहे, तिथं मला रीच आउट करा. माझी पूर्ण टीम आहे जे तुम्हाला हेल्प करते, तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट आणि बजेटच्या हिशोबाने प्रॉपर्टीज दाखवतील पूर्ण पुण्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला आता घ्यायचं नाही, तुम्हाला 2, 3, 4, 5 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, तर दादा मी ती प्लॅनिंग कशी करू, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, मी किती सेव्हिंग करू, काय करू, त्याच्यासाठी पण आपण रेडी आहोत. सो एनी काइंड ऑफ हेल्प यू नीड रिगार्डिंग युअर फायनान्स, रिगार्डिंग युअर सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट्स, होम बाईंग, होम लोन, प्लीज रीच आउट टू मी ऑन इंस्टाग्राम किंवा डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेत, नक्की रीच आउट करा. आणि हा होम टूर कसा वाटला आणि तुम्ही किती एक्सायटेड आहात ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच वन्स अगेन. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आणि असंच प्रेम देत राहा. वी आर व्हेरी एक्सायटेड. तुम्हाला म्हणजे जे लोक आम्हाला स्टार्टिंगपासून बघतायत ना, त्यांना कदाचित थोडा नॉस्टॅल्जिया होत असेल, कारण की मला आता होतोय. जेव्हा मी आपल्या फर्स्ट घराचा होम टूर केला होता तेव्हा जे मी आणि PY गेस आमचं तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं, आणि आम्ही ना प्रत्येक याच्यानंतर जे जायचो, किती काम झालंय, कधी पूर्ण होईल, कधी जाऊ. जेव्हा असं घर रेडी झालं तर आम्ही दोघं प्रत्येक विकेंडला फिरायचो.
का पिऊ प्रत्येक विकेंडला जाऊन फिरायचो, हा सामान आणायचा आहे, तो सामान आणायचा आहे, फर्निचर वाल्याला भेट, त्याला भेट, त्याला भेट, किती दूर दूर जायचो आम्ही. म्हणजे जो एरिया मी एवढे वर्ष झाले पुण्यात राहून पण कधी बघितला नव्हता. आणि जेव्हा ते छोटे 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 पीसेस करून ते आमचं जेव्हा घर बनलं आणि मी आणि पिऊ ॲक्च्युली सगळं भरून झालं, पूजा बिजा झाली, सगळं झालं ना, मी सोफ्यावरती बसलो आणि आम्ही घर बघत होतो आणि दोघं आम्ही एकच बोललो की यार छान भरून टाकलं आपण घर. मतलब मजाक में एकदम बढ़िया घर बन गया. कारण की आपण ते बीट्स अँड पीसेस मध्ये आम्ही काम करत होतो, आम्हाला समजत नव्हतं की कसं पर्यंत पूर्ण आलं कसं पूर्ण आता जेव्हा तरी बनलं, तेव्हा तर इंटिरियर इंटिरियर पण नव्हता लावला आम्ही आमच्या हिशोबानेच करत होतो. आता प्रॉपर इंटिरियर, 2D इमेज, अँगल, फोकस, जेमिनाय, चॅट जीपीटी, गॉगल लावून आता सगळंच होणार आहे. बट स्टील आय गेस ही फिलिंग वेगळीच आहे आणि एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये परत करू शकलो. आय गेस त्याच्यासाठी मी हे नाही सांगत आहे की आम्ही काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आहे, आम्ही खूप तीर मारून घेतला नाही. भरपूरशा लोकांकडे भरपूर असेल, पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या हिमतीने काहीतरी कमवतात ना, त्याची मजा काहीतरी वेगळी असते. आमच्या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटत असेल नसेल वाटत आय डोंट नो, बट मी फक्त एकच गोष्ट सांगतो की जे मला वाटतं की आम्ही दोघी आहोत ते म्हणजे आम्ही दोघं खूप मेहनती आहोत, दोघं इक्वली भयंकर मेहनत प्रचंड. आणि आपण फक्त आपल्या कामावरती आम्ही फोकस राहतो की आपल्याला हे करायचं. आमच्या दोघांचे फ्युचर गोल्स एकदम अलाईन आहेत. मला जे फ्युचरमध्ये पाहिजे ना तिला पण तेच अचीव करायचं आहे. तर आमच्या दोघांची एनर्जी अशी मॅच होऊन ना, म्हणजे ते नेक्स्ट. आणि मजा येते, खूप मजा येते, मला तर खूप मजा येते, तिला पण सेम. सो वी आर जस्ट शेअरिंग अवर जर्नी विथ यू. आणि मला या सगळ्या थ्रू हेच सांगायचं आहे, इफ वी बोथ कॅन डू इट, इफ वी कॅन डू इट, यू ऑल्सो कॅन डू इट. फक्त मेहनत करा, कळशीत कळशी, म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी, मेहनत करा, सगळं होऊन जाईल. थँक्यू सो मच गाईज. ऑन दॅट नोट, कीप हसलिंग, कीप गिविंग युअर 100% ईच डे. स्वप्न बघत राहा, कारण की ती स्वप्न एके दिवशी नक्की पूर्ण होतील. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टेक केअर, बाय बाय. सबस्क्राईब.